तर आपण बुद्धवंदना दररोज म्हणत असतो, तर या अर्थाला जर आपण जाणून ती जर आपण प्रसन्न चित्ताने जर म्हटलं तर निश्चितच आपलं चित्त अधिक प्रसन्न होण्याला अर्थ जर आपण जाणून घेतले तर आपलं चित्त अधिक प्रसन्न होण्याला सहाय्यभूत ठरेल. तर बुद्धवंदना बघा, बुद्धाचे किती गुण सांगितलेले आहेत आपण त्या दिवशी? बुद्धाचे 9 गुण आहेत. कोणकोणते आहेत? अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविधू सुगतो हे स्पेशल आहे. अनुत्तरं पुरुष धम्म सारथी, त्यानंतर सत्था देव मनुष्यानं, 8वा आहे बुद्धो भगवाती. हे अशा पद्धतीचे 9 गुण आहेत भगवान बुद्धाचे. या 9 गुणांचं आपल्याला स्मरण या बुद्धवंदनेमध्ये करायचं आहे. या अर्थाचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे आणि आपण तो प्रत्येक शब्द हृदयाने म्हटला पाहिजे, नाही का? अंतर्मनाच्या प्रसन्नतेने आपण म्हटला पाहिजेत. अर्थ जर माहीत असेल तर आपण तो शब्दसुद्धा स्पष्ट म्हणू, नाही का? तर हे पहिलं कडवं बघू आपण पहिले. इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविधु अनुत्तरो पुरीश धम्म सारथि सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. एच बुद्धाम् अतीताच एच बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. नाथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्. उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंसुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम. यं किञ्चित् रत्नं लोके विद्यते विविधा पुथु रत्नं बुद्धसमं नास्ति तस्मात्सोऽथि भवन्तु मे. योऽसानिसिनो वरबोधिमूले मारां ससेनं महति विजित्वा
संबोधि मागच्छे अनन्तयानो लोकोत्तमोत्तं पनमामि बुद्धं. तर एक एक शब्दाच्या अर्थाला जाणून आणि एक एक शब्द स्पष्ट उच्चार करीत करीत आपण बुद्धाची वंदना अत्यंत प्रसन्न चित्ताने केली पाहिजे. इतिपिसो भगवा, इतिपिसो असे होते, इतिपिसो असे होते भगवा, असे होते आमचे भगवान. कसे होते तर यामध्ये भगवंताच्या गुणांचं वर्णन आलेलं आहे. ते अरहं म्हणजे अर्हत होते. सम्मा संबुद्धो सम्यक संबुद्ध, विद्या चरण संपन्नो विद्या आणि आचरणाने संपन्न असे होते. सुगतो, सुगतो म्हणजे सन्मार्गावर चालणारे आणि उत्तम गतीला प्राप्त झालेले. लोकविधू म्हणजे लोकविधू, लोक म्हणजे विश्व, विश्वाला जाणणारे होते. अनुत्तरं पुरुष धम्म सारथी. बघा, अनुत्तरं पुरुष धम्म सारथी, धम्माचं सारथ्य करणारे आहेत. कोणत्या धम्म? अनुत्तरं, ज्यांचे अनुत्तर, ज्यांचे अशा पद्धतीचं कधीही सारथ्य कोणी केलेलं नाही. अनुत्तर धम्म सारथी. जसं घोड्याला चालवणारा व्यक्ती त्या घोड्याला लगाम लावतो आणि लगाम लावल्यावर त्या घोड्याला आपल्या अंकित करतो आणि आपल्या इशाऱ्यानुसार त्या घोड्याला चालवतो. तसं भगवान बुद्धांनी द्वेषाने मोहाने भरलेला हा जो माणूस आहे त्या माणसाला सन्मार्गावर लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ते धम्मसारथी आहे. सन्मार्गावर लावून त्याला निर्वाणाचा मार्ग, सुखाचा मार्ग दाखवण्याचं काम तथागत भगवान बुद्धांनी केलेलं आहे. सत्था देव मनुष्यानं. भगवान बुद्ध काय आहेत? सत्ता शास्ता आहेत, उपदेशक आहेत, मार्ग दाखवणारे आहेत. कोणाचे? देव आणि माणसांचे. बुद्धो ते बुद्ध आहेत. भगवाती भगवान आहेत. भगवा आपण नेहमीच पाहतो, भगवा शब्द भग अधिक वान, भगवा नाही का? भग रागोती भगवा, भग दोष होती भगवा. ज्यांनी वान म्हणजे तृष्णा आणि भग म्हणजे भग्न केल्या, नष्ट केल्यात, ज्यांनी संपूर्ण तृष्णा ह्या नष्ट केलेल्या आहेत असे ते भगवान. आणि त्यापुढे आहे बुद्ध याव जीवितं पर्यंतं शरणं गच्छामि. पर्यंतं म्हणजे पर्यंत, जोपर्यंत, जीवितं जोपर्यंत या जीवात जीव आहे तोपर्यंत मी बुद्धाच्या मार्गाचंच अनुसरण करेल. एच बुद्धा अतीताच. जे बुद्ध यापूर्वी होऊन गेलेले आहेत, अतीत, अतीते काल असा पालीमध्ये शब्द येतो. अतीत म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये जे बुद्ध होऊन गेलेले आहेत. एच बुद्धा अनागता. जे बुद्ध यानंतर होणार आहेत. अनागता म्हणजे भविष्यकाळ. पचुपन्नाच ए बुद्धा अहं वंदामि सब्बदा. आणि जे वर्तमानामध्ये जे बुद्ध आहेत, अहं वंदामि सब्बदा. सब्बदा मी सर्वदा नाही का, सदा सर्वदा काय करेल? अहं वंदामि मी नेहमी वंदन करत राहील. अनागता म्हणजे अतीत म्हणजे भूतकाळ, अनागत म्हणजे भविष्यकाळ. मध्ये विचारू नका, नंतर सांगू. नथि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं. नथि म्हणजे नाही. नथि मे शरणं अय्यं मी बुद्धो मे शरणं वरं. बुद्धाच्या शिवाय अन्य कुणाचंही मी मार्गाचं अनुसरण करणार नाही. एतेन सच्च वज्जेनं.
या सत्य वचनाने, हे जर सत्य असेल वचन, कोणतं सत्य वचन? मी बुद्धाच्या मार्गाशिवाय अन्य कोणत्याच मार्गाचं अनुसरण करणार नाही. या सत्य वचनाने हो तुम्ही जयमंगलम, माझं मंगल होईल, माझं मंगल होणार आहे, यावर माझा विश्वास आहे, नाही का? उत्तमंगेन वंदेह, बघा आता हा शब्द, उत्तमंगेन वंदेह पादपंसुवरुत्तमं. उत्तमंगेन, उत्तम अधिक अंग असा शब्द आहे तो, उत्तम अधिक अंग. तर उत्तम अंगाने मी काय करेल? आता कोणतं उत्तम अंग आहे माणसाच्या शरीरावर? आपल्या शरीरामध्ये जर आपण पाहिलं या डोक्यापासून तर पायापासून डोक्यापर्यंत, तर आपण जे या सर्व अंगाचं प्रमुख कोण आहे? हेड, डोकं. सर्वावर अंमल करते डोकं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे उत्तम अंग. उत्तमंगेन, मग मी काय करतो? उत्तमंगेन वंदेह, माझ्या उत्तम अंगांनी, या उत्तम अंगांनी मी काय करतो? उत्तमंगेन वंदेह, मी या उत्तम अंगाने मी वंदन करतो, वंदेहं. पादपंसु वरुत्तमं, पादपंसु, पंसु म्हणजे धूळ, पंसु म्हणजे धूळ, तर पाद म्हणजे चरण. बुद्धाच्या चरणावरची जे धूळ आहे, वरुत्तमं, वर म्हणजे श्रेष्ठ, तो जो श्रेष्ठातील श्रेष्ठ, उत्तमातील उत्तम असे जे बुद्ध आहेत, त्या श्रेष्ठातील श्रेष्ठ, उत्तमातील उत्तम अशा, असं कोण आहे? तर या जगामध्ये श्रेष्ठातील श्रेष्ठ आणि उत्तमातील उत्तम जर का कोणी असेल तर ते केवळ आणि केवळ बुद्ध आहेत. तर त्या बुद्धाच्या पदकमलावर असणारी जी, त्या चरणावर असणारी जी धूळ आहे, त्या धुळीला मी माझ्या उत्तम अंगाने वंदन करतो. बुद्धेयो खलितो दोषो, बुद्धो खमतो तं ममम. माझ्याकडून खलितो दोषो, खचितच जर का काही दोष घडला असेल तर बुद्धो खमतो तं ममम, तर बुद्ध मला क्षमा करो. ही भावना आपल्या चित्तामध्ये तेव्हा असली पाहिजे की हे बुद्धा, माझ्याकडून या मार्गावर चालत असताना, तुझा जो मार्ग आहे, तर या मार्गावर चालत असताना जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर आणि मला चांगल्या मार्गावर मी चालण्याचा परत प्रयत्न करतो आहे. यं किंची रतनं लोके, यं किंची रतनं लोके विद्यते विविधा पुथु. यं किंची म्हणजे जे काही, कोणतेही. यं किंची रतनं लोके, लोक म्हणजे विश्व, या विश्वामध्ये जे काही रतन आहेत म्हणजे रत्न आहेत, विद्यती विविधा पुथु, विद्यती विविधा पुथु, पुथु म्हणजे पृथक, पृथक म्हणजे वेगवेगळे, जे काही वेगवेगळे विविध प्रकारचे किंवा अनेक रूपांमध्ये जे काही रत्न या लोकांमध्ये आहेत, ते सर्व रत्न आमच्या बुद्धाची बराबरी करू शकत नाही. रतनं बुद्ध समं नथी, बुद्धाच्या समान कोणतंच रत्न नाही. या धर्तीवर सर्वोत्तम रत्न कोणतं आहे? तर बुद्ध रत्न आहे. बुद्ध रतनं, रतनं बुद्ध समं नथी, तस्मा सोथी भवन्तु मे, तस्मा सोथी भवन्तु ते. तर तस्मा म्हणजे म्हणून किंवा त्या कारणाने, बुद्धाच्या शिवाय अन्य कोणतेही रत्न या धर्तीवरती श्रेष्ठ नाही, त्या कारणाने किंवा म्हणून तस्मा सोथी भवन्तु मे, सोथी म्हणजे होईल, सोथी म्हणजे स्वस्ती, कल्याण किंवा शांती. सोथी शब्द आहे तो, सोथी, सोथी. तर रतनं बुद्ध समं नथी, तस्मा सोथी भवन्तु मे, तर माझं कल्याण होईल. या हे जर माझी अशी धारणा आहे की या धर्तीवर बुद्धाच्या समान अन्य कोणतेही रत्न नाहीत,
जे काही विविध प्रकारचे विविध भागांमध्ये जे काही रत्न असतील तर त्या सर्व रत्नांमध्ये बुद्ध रत्नासारखं कोणतंही रत्न नाही आणि त्यामुळे आणि त्या मार्गावर मी आरूढ असल्यामुळे तस्मासोती भवन्तु मे, नाही का, माझं काय होईल आता या ठिकाणी तस्मासोती भवन्तु मे, तर मेच्या ठिकाणी जर ते वापरलं भवन्तु ते, तर ते जर वापरलं तर त्याचा अर्थ की तुझे कल्याण होईल, नाही का, मे म्हणजे माझं कल्याण होईल. यो सन्निसीनो वरबोधिमूले मारं ससेनं महती विजेत्वा. यो सन्निसीनो, यो म्हणजे ज्यांनी, यो म्हणजे जे किंवा ज्यांनी, सन्निसीनो, सन्निसीनो म्हणजे स्थिर आसनावर जे बसलेत आरूढ झालेत. वरबोधिमूले, बोधिमुले वर म्हणजे श्रेष्ठ, बोधिमुले बोधी वृक्षाच्या मुळाशी म्हणजे त्या खोडाजवळ जे आसनस्थ होऊन बसलेत, तेव्हा काय झालं, मारं ससेनं, मार आला आणि तो कसा आला, ससेनं आला, त्याच्या सेनेसह आला, ससेनं सेनेसह आला तो, मारं ससेनं महती विजेत्वा, पण त्या सेनेसह आलेल्या त्या माराला भगवान बुद्धांनी काय केलं, जिंकलं. महती विजेत्वा, महत् प्रयासाने महान धैर्याने जिंकलं. आणि काय झालं, संबोधी मागची अनंतयानो, संबोधी मागची सम्यक संबोधी प्राप्त केली तथागतांनी, बोधिसत्वाने, बोधिसत्व सिद्धार्थाने काय प्राप्त केलं, सम्यक संबोधी प्राप्त केली. आणि अनंत यानो, आम्ही बुद्धाची वंदना करतो आहोत ना, अनंत यानो, अनंत यानो, अनंत अथांग, ज्याचा थांग लागत नाही असं अथांग ज्ञान ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, तं पनमामि बुद्धं, नाही का, तं पनमामि बुद्धं, त्या बुद्धाला जो लोकोत्तम आहे, सर्व लोकांमध्ये उत्तम आहे, नाही का, सर्वोत्तम आहे, अशा त्या सर्वोत्तम बुद्धाला तं पनमामि बुद्धं, त्या बुद्धाला, कोणत्या बुद्धाला, तं म्हणजे त्या बुद्धाला, कोणत्या, ज्यांचं वर्णन या बुद्ध वंदनेमध्ये आलेलं आहे. शेवटचे शब्द आहेत तं पनमामि, पनमामि प्रणाम करतो मी, तं त्या बुद्धाला माझा प्रणाम असो. अशा पद्धतीचे